नमस्कार सर्वांना, कसे सर्वजण. तर आता तुम्ही सामान बघून ओळखलंच असेल की आपण काय बनवणार आहोत. तर काळा मसाला बनवणार आहोत आणि त्यासाठी 1 किलोचं पॅकेट आणलेलं आहे मी. आनंद ड्रायफ्रूट्समध्ये म्हणजे दुकानाचं नाव आहे आणि भिगवण चौकात बारामतीमध्ये रुबी बँकेच्या खालीच आहे ते दुकान. बघू शकता तुम्ही. 1 किलोचं पॅकेट मिळतं, म्हणजे आपण बाजारात गेल्यावरती आपल्याला सेपरेट घ्यायची गरज नाही. 1 किलोच्या पॅकेटमध्ये कुठल्या वस्तू भाजल्या जातात आणि कुठल्या वस्तू नाही भाजल्या जात ते पण सांगितलेलं आहे. बघा, ह्या कच्चे टाकावेत अशा काही वस्तू दिलेल्या आहेत ते सांगितलेलं पण आहे. आणि खोबरं, धने वगैरे तिथं मिळतं, पण त्या वस्तू सेपरेट घ्याव्या लागतात. तर हे एका पॅकेटमध्ये कच्चे टाकायच्या वस्तू दिलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच पॅकेटच दिलेल्या आहेत. बघू शकता एवढ्या सगळ्या वस्तू आहेत. आपण असं विकत आणायचं म्हणलं सेपरेट तरी एवढ्या वस्तू काय आपण आणत नाही, ह्याच्यातल्या थोड्याफार राहतातच. बघू शकता तुम्ही. जे नवीन आहेत त्यांना मसाला बनवता येत नाही, किती लागतं सामान किती नाही असं इकडे तिकडे होतं. त्यासाठी मग 1 किलोचं डायरेक्ट पॅकेट आणलं की तो पूर्ण मसाला होऊन जातो आणि ते सगळे सामान देतात. 1 किलोसाठी धने किती लागतात, खोबरं किती लागतं ते सगळे देतात. आणि हे मीठ जे आहे ना, हे मीठ आपल्याला ज्यावेळेस आपण मसाला देतो त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर मसाला टाकायला द्यायचा आहे. आणि ह्या वस्तू सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. तमालपत्र वगैरे आहे, तेल पण घेतलेलं आहे. तेल काय एवढं लागत नाही, थोडं चमचा असतो ना आपला पोहे खायचा चमचा, त्याने थोडंच तेल लागतं, जास्त काही लागत नाही. खोबरं मी खिसून घेतलेलं आहे, चिरून नाही घेतलेलं. खिसल्यामुळं काय होतं, चांगलं भाजलं जातं, त्यासाठी मी खिसून घेतलं. आणि हे काल मी कांदा जो आहे तो उभा चिरून पातळ काप करून थोडा वाळवून घेतलेला आहे काल, म्हणजे 1 ते 1.5 दिवस वाळवलेला आहे. आणि असे छान धने पण आहे, त्याच्यामध्ये काड्या पण आहेत, पण काही प्रॉब्लेम नाही, काड्या घेतल्या तरी चालतात कारण की कोथिंबिरीच्याच काड्या असतात त्या. आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत 1 किलो आणि त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची पण मिक्स केलेली आहे. चांगल्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत. आणि मिरच्या पण आपल्याला देठे काढलेल्याच मिरच्या मिळतात तिथं, घरी येऊन देठं काढायची पण गरज नाही, पुन्हा अशा देठ काढलेल्याच मिरच्या मिळतात. बघू शकता अशा लाल मिरच्या आहेत. चला आता आपण त्याच्यामध्ये पण मिरच्या भाजणार आहे मी मोठ्या घमेल्यामध्ये. आणि जे कढई आहे ना त्याच्यामध्ये छोट्या वस्तू भाजून घेणार आहे, कारण की खूप वेळ लागतो मिरच्या भाजायला थोडं कढईमध्ये. त्यासाठी मी एकच मोठं घमेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या बसतात. आणि असं तेल घेतलेलं आहे, एवढं काही तेल लागणार नाही आहे, मी काढून ठेवलं होतं ते तसंच उचलून घेतलं. थोडंच तेल लागतं, अर्धा फुलपात्र तेल लागतं फक्त. आणि ही जी खसखस आहे ना ती खसखस फक्त अशी भाजून घेणार आहे, त्यात काय तेल वगैरे आपण ओतत नाही. खसखस तीळ वगैरे आहे ना ते पूर्ण भाजून घ्यायचं. मिलायची वगैरे आहे, पण ते पण नाही भाजायचं, तसंच टाकायचं आहे ते. म्हणजे त्या वस्तू मी आत्ता फोडून घेतल्या सगळ्या, म्हणजे ज्या भाजायच्या नाही आहेत ते पॅकेट फोडलं मी, त्याच्यामधली फक्त खसखस घेतलेली आहे भाजायला मी. आणि मंद गॅसवर भाजणार आहे, गॅस फुल सोडलेला नाही आहे मी, बघू शकता तुम्ही. अशी लाल अशी पूर्ण पण लाल नाही होऊन द्यायची. आणि हे मेथीचे बी आहेत, असे मेथीचे बी पण भाजून घेते मी.
काय होतं, भाजल्यामुळे त्याचा ओलसरपणा निघून जातो, त्याच्यामुळे मसाला पण खूप दिवस टिकतो. त्यासाठी भाजून घ्यावं लागतं. तर आता हे घेतलेले आहे बडीशोप. तर अशा पद्धतीने मी सगळ्या वस्तू भाजून घेत आहे.
तर अशा पद्धतीने मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी, बघू शकता तुम्ही. मंद आचेवरती भाजलेल्या आहेत. आणि एवढं असं सामान घेतलेलं आहे. आणि आपण जे खोबरं घेतो ना ते सेपरेट कॅरी बॅगमध्ये द्यायचं आहे. पण माझ्याकडून मिक्स झालं, पण तुम्ही देत असाल तर सेपरेट कॅरी बॅगमध्येच खोबरं द्या, त्याच्यामध्ये मिक्स काही करू नका. आणि ह्या वस्तू मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तीळ आहे, बडीशेप आहे आणि खसखस आहे. त्या वस्तू मिक्सरमध्ये वाटून घेते मी. आणि एका कॅरी बॅगमध्ये मिरच्या भरते. पूर्ण थंड झालेल्या आहेत त्या. आपण जी मिरच्या घेऊन आलेली असते ना कॅरी बॅग, त्याच्यामध्येच भरलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये मी पूर्ण सामान टाकून घेतलेलं आहे, जे ताटामध्ये होतं. पूर्ण सामान टाकते मी, बघू शकता तुम्ही. आणि जे आपण कच्चे मसाले जे होते, जे आपण भाजून घेणार नव्हतो, ते पण मसाले मी त्याच्यामध्ये सगळे मिक्स करते, बघू शकता तुम्ही. पूर्ण असं सगळं सामान त्याच्यामध्ये टाकायचं आहे. फक्त मीठ ठेवायचं आहे सेपरेट. आणि जे आपण खसखस, बडीशेप वगैरे ते जे मिक्सरमध्ये वाटलेले आहेत, ते एका कॅरी बॅगमध्ये भरून दिलेले आहेत. आणि हे सामान पूर्ण थंड करून घेतलेलं आहे मी, गरम भरलेलं नाही आहे. आणि हा डब्बा दिलेला आहे त्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला येतो. बघू शकता. तर हे बघा, मस्त असा मसाला